तर आज आपण बघणार आहे द कंपाऊंड ऑफ फॉस्फरस दॅट इज फॉस्फिन. तर बघा आता फॉस्फिन जो आहे त्याची आता प्रिपरेशन आपण बघू. प्रिपरेशन ऑफ फॉस्फिन, दिस इज फॉस्फिन फॉर्म्युला PH3. ठीक आहे. फॉस्फिन इज प्रिपेअर बाय द रिॲक्शन ऑफ कॅल्शियम फॉस्फाईड विथ वॉटर ऑर डायल्यूट HCl. जो की फॉस्फिन आहे आपण तयार करू शकतो कोणापासून, कॅल्शियम फॉस्फाईड वॉटरसोबत किंवा डायल्यूट HCl सोबत. तर बघा आता दिस कॅल्शियम फॉस्फाईड Ca3P2 म्हणजे का कॅल्शियम फॉस्फाईड प्लस 6H2 जर मी घेतले then we get 3CaOH/2 calcium hydroxide plus 2 moles of phosphine. PH3 means phosphine. Phosphine is the gas. ठीक आहे. त्याचप्रमाणे मी काय करू शकतो, HCl पासून पण काय करू शकतो, फॉस्फिन तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. अगेन वी टेक कॅल्शियम फॉस्फाईड प्लस 6HCl, वी गेट 3CaCl2 कॅल्शियम क्लोराईड प्लस ट्वाइस फॉस्फिन. ठीक आहे. दिस इज द प्रिपरेशन्स ऑफ फॉस्फिन फ्रॉम कॅल्शियम फॉस्फाईड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इन द लॅबोरेटरी इट इज प्रिपेअर बाय हिटिंग व्हाईट फॉस्फरस विथ कॉन्सन्ट्रेट NaOH. आता आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की जो की फॉस्फिन आपण तयार केला होता तो केला होता फ्रॉम NaOH पासून, कॉन्सन्ट्रेट NaOH. ठीक आहे. इन अँड इनर ॲटमॉस्फिअर ऑफ CO2, कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणामध्ये आपण काय केलं होतं, हा फॉस्फिन तयार केला होता फॉस्फरस पासून. बघा मग फॉस्फरस प्लस दिस इज द कॉन्सन्ट्रेट NaOH किंवा त्याला आपण म्हणतो बॉइलिंग NaOH. ठीक आहे. प्लस H2O वी गेट फॉस्फिन प्लस थ्राइस NaHH2PO2 सोडियम हायपोफॉस्फेट. हे आपण रिॲक्शन बघितली आहे. ठीक आहे. पुढं व्हेन प्युअर, तर जेव्हा फॉस्फिन कसा असतो, हा प्युअर असतो. व्हेन प्युअर इट इज नॉन इन्फ्लेमेबल. म्हणजेच काय कसा आहे तो, नॉन इन्फ्लेमेबल म्हणजेच काय, तो आगीला लवकर कॅच करत नाही. म्हणजे तो जे की त्याला आपण म्हणतो आग, तो लवकर कॅच करत नाही, फायरला लवकर कॅच करत नाही, त्याला आपण म्हणतो नॉन इन्फ्लमेबल. ठीक आहे. बट बिकम इन्फ्लमेबल ओविंग टू द प्रेझेन्स ऑफ P2H4 और P4 वेपर. परंतु तो कसा होतो, हा हा इन्फ्लमेबल होतो किंवा जेव्हा तिथं काय असेल P2H4 किंवा P4चा वेपर असेल तेव्हा तो काय होतो, इन्फ्लमेबल. म्हणजे तो लवकर आगीला कॅच करतो. ठीक आहे. म्हणजे फायर तो लवकर कॅच करतो. तसा प्युअर कसा असतो, हा नॉन इन्फ्लमेबल. ठीक आहे. टू प्युरिफाय इट फ्रॉम द इम्प्युरिटीज. आता आपलं काय करणं आहे, जो की फॉस्फिन झाला त्याला प्युरिफाय करणं आहे इम्प्युरिटीज पासून. इट इज ॲब्सॉर्ब इन HI टू फॉर्म फॉस्फोनियम आयोडाईड. आता जो की फॉस्फिन तयार होईल हा जर इम्प्युअर असेल तर तो काय करू शकतो, लवकर फायर कॅच करू शकतो. मला आता याला काय करणं, प्युअर करणं आहे. तर मी काय करतो, याला काय करतो, PH3ला याच्यासोबत रिॲक्ट करतो. म्हणजे हायड्रो आयोडिक ॲसिडसोबत काय करतो, याला रिॲक्ट करतो. म्हणजे याच्यासोबत रिॲक्ट केलं तर काय होईल, मला एक फॉस्फोनियम आयोडाईड भेटतो. ठीक आहे. फॉस्फोनियम आयोडाईड PH4 विच ऑन ट्रीटिंग विथ KOH गिव्ज ऑफ फॉस्फिन. ठीक आहे. मग जो की आपल्याकडे फॉस्फिन होता त्याला आपण काय केलं, तो जो की इम्प्युअर फॉस्फिन होता आपल्याकडे याला आपण याच्यासोबत काय केलं, ट्रीट केलं. ठीक आहे. देन वी गेट फॉस्फोनियम आयोडाईड विच ऑन ट्रीटिंग विथ KOH. त्याला आपण काय केलं, जो की PH4 म्हणजे फॉस्फोनियम आयोडाईड आपल्याला भेटला, त्याला आपण KOH सोबत ट्रीट केलं आणि वी गेट द प्युअर फॉस्फिन. दिस इज प्युअर फॉस्फिन. हा कसा, दिस इज नॉन इन्फ्लेमेबल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग रिएक्शन बघा कशी आहे, PH4 म्हणजे काय होते, फॉस्फोनियम आयोडाईड प्लस KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस गिव्स Ki प्लस H2 प्लस PH3 मीन्स फॉस्फिन. ठीक आहे. दिस इज द प्रिपरेशन ऑफ फॉस्फिन. आपण याच्यामध्ये बघितलं की आपण काय करू शकतो, कॅल्शियम फॉस्फेटपासून काय करू शकतो, फॉस्फिन तयार करू शकतो किंवा फॉस्फरसपासून आणि फॉस्फोनियम आयोडाईडपासून पण तयार करू शकतो. ठीक आहे. तर प्रॉपर्टीज बघू आपण याच्या. बघा आता, इट इज अ कलरलेस गॅस. कसा आहे हा कलरलेस गॅस आहे विथ रोटन फिश स्मेल. त्याचा वास की एवढा चांगला नाही आहे. कसा आहे तो, इट इज रोटन, खूप घाण त्याचा वास आहे त्या गॅसचा. अँड इट इज हायली पॉयझनस, आणि कसा आहे तो खूप पॉयझनस आहे. ठीक. इट एक्सप्लोड इन कॉन्टॅक्ट विथ ट्रेसेस ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3 Cl2 अँड Br2 वेपर. तो काय करतो, विस्फोट करतो किंवा जेव्हा तो कावील कॉन्टॅक्टमधील खूप कमी प्रमाणात कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3 Cl2 आणि Br2 वेपरच्या जर तो कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होतं, तिथं हा एक्सप्लोड करतो कोण, PH3. ठीक आहे, म्हणजे फॉस्फिन. इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. कसा आहे तो पाण्यामध्ये स्लाइटली म्हणजे थोड्याफार प्रमाणात कसा सोल्युबल आहे. द सोल्युशन ऑफ PH3 इन वॉटर डिकम्पोज इन प्रेझेन्स ऑफ लाईट गिविंग रेड फॉस्फरस अँड H2. आता काय केलं आपण, PH3 देखील सोल्युशन आहे वॉटरमध्ये काय होतं, डिकम्पोज होते.
इन प्रेझन्स ऑफ लाईटमध्ये आणि आपल्याला काय भेटते रेड फॉस्फरस आणि H2 भेटते. म्हणजे PH3 आपण जर पाण्यामध्ये टाकला तर वी गेट रेड फॉस्फरस अँड H2. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. वेन ॲब्सॉर्ब इन कॉपर सल्फेट और मर्क्युरी क्लोराईड सोल्युशन दॅट करस्पॉन्डिंग फॉस्फाईड्स आर ऑप्टेन. आता जेव्हा हा फॉस्फिन जो आहे आपण त्याला पास करू किंवा फॉस्फिन जर आपण अलो केला ॲब्सॉर्ब होण्यासाठी कशावर, कॉपर सल्फेटवर किंवा मर्क्युरी क्लोराईडवर, देन वी गेट करस्पॉन्डिंग फॉस्फाईड. बघा आता CuSO4 वर आपण काय केला, फॉस्फिन गॅस टाकला. ठीक आहे, तर वी गेट करस्पॉन्डिंग फॉस्फेट. दिस इज कॉपर फॉस्फेट. Cu3P2 म्हणजे काय, कॉपर फॉस्फेट. ठीक आहे, तर परत काय केलं आपण, लक्ष द्या. आता आपल्याकडे CuSO4 म्हणजेच काय, CuSO4 आपल्याकडे आहे कॉपर सल्फेट, त्याच्यावर आपण काय केलं, PH3 गॅस ॲब्सॉर्बसाठी टाकला. तर काय होईल मग तो, वी गेट द फॉस्फाईड. आता Cu3P2 म्हणजेच काय, कॉपर फॉस्फेट. ठीक आहे, प्लस H2SO4 वी गेट सल्फ्युरिक ॲसिड. त्याचप्रमाणे जो की मर्क्युरी क्लोराईड आहे तिचा जर आपण फॉस्फिन टाकला तर वी गेट मर्क्युरिक फॉस्फेट. वी गेट मर्क्युरिक फॉस्फेट प्लस HCl का होईल, बाहेर पडेल. ठीक आहे, Hg3P2 म्हणजेच काय, मर्क्युरिक फॉस्फेट. म्हणजेच काय भेटते आपल्याला, वी गेट करस्पॉन्डिंग फॉस्फेट. म्हणजे हा मर्क्युरीचा फॉस्फेट आणि हा कॉपरचा फॉस्फेट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. CuSO4 सोबत कॉपर फॉस्फेट, HgCl2 सोबत मर्क्युरिक फॉस्फेट. ठीक आहे, तर पुढे बघा, फॉस्फिन इज वीकली बेसिक. फॉस्फिन कसा आहे, आता फॉस्फिन हा वीकली बेसिक आहे. अँड लाईक अमोनिया गिव्ज फॉस्फोनियम कंपाऊंड विथ ॲसिड. आता आपण बघितलं की अमोनिया जो आहे याच फॅमिलीमधला असतो नायट्रोजन. जसा नायट्रोजन आपल्याला काय घेतो, नायट्रोनियम आयन देतो, म्हणजे अमोनियम म्हणतो त्याला आपण. ठीक आहे, त्याचप्रमाणे फॉस्फिन पण काय देतो आपल्याला, किंवा फॉस्फरस पण काय देतो आपल्याला, फॉस्फोनियम आयन देतो. आता बघा, फॉस्फरसपेक्षा आपण फॉस्फोनियम घेऊ इथं. ठीक आहे, फॉस्फरसने आपल्याला फॉस्फोनियमचा विचार करावा लागेल इथं. मग अमोनियाप्रमाणे फॉस्फोनियम जो की आपल्याकडे फॉस्फिन आहे तो पण आपल्याला काय देतो, फॉस्फोनियम आयन देतो. बघा, PH3 म्हणजेच काय, फॉस्फिन प्लस HBr. तर जर आपण एक ॲसिडसोबत रिॲक्ट केलं, HBr, जसं हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं तसं असते HBr, हायड्रोब्रोमिक ॲसिड. ठीक आहे, तर वी गेट PH4Br म्हणजे फॉस्फोनियम ब्रोमाइड. तसं काय असते, तर इथं काय असतं, NH3 असतं, NH3 प्लस HCl, तर वी गेट द अमोनियम क्लोराईड. दिस इज फॉस्फिन अँड वी गेट फॉस्फोनियम ब्रोमाइड. ठीक आहे, फॉस्फोनियम कंपाऊंड आपल्याला मिळाला, सारखा लाईक दॅट ऑफ अमोनिया. ओके, आता याचे यूज बघू आपण. याचे खूप सारे यूज आहे, बघा लक्षात द्या. द स्पॉन्टेनियस कंबशन ऑफ फॉस्फिन इज टेक्निकली यूज इन होम्स सिग्नल. आता याचा जो की महत्त्वाचा उपयोग आहे तो कशामध्ये, होम सिग्नल. तर होम सिग्नल इट इज यूज इन द सी. जे की शिप असतात, शिप म्हणजेच काय, आपल्या जे जहाज असतात त्यांच्यामध्ये काय असते माहिती आहे का, जे की अप्रोचिंग शिप असते. म्हणजे एखादी शिप जर अडचणीमध्ये सापडली, त्याच्यामध्ये जे की शिपचे ड्रायव्हर असतात ते होम सिग्नलचा उपयोग करतात. मग ते काय करतात बघा, ते कॅल्शियम कंटेनर कंटेनिंग कॅल्शियम कार्बाईड, त्याच्यामध्ये काय असते, कॅल्शियम कार्बाईड राहते. ठीक आहे, आणि कॅल्शियम फॉस्फाईड राहते. मग ते जे की ड्रायव्हर आहे शिपचे ते काय करतात, कॅल्शियम कार्बाईड आणि कॅल्शियम फॉस्फेटला काय करतात, ठीक आहे. बघा इथं काय, कॅल्शियम कार्बाईड आणि कॅल्शियम फॉस्फेट ते काय करतात, कंबाईन करतात. ठीक आहे, आर पिकर्स, त्याला आपण काय करतो, पर्स करतो, म्हणजे त्याला आपण छिद्र पाडतो. ठीक आहे, अँड थ्रोन इन द सी, त्याला छिद्र पाडून काय करतो आपण, त्याला आपण समुद्रामध्ये टाकून देतो. व्हेन द गॅसेस इव्हॉल्व बर्न अँड सर्व ॲज अ सिग्नल. म्हणजे काय होते, जे की आपल्याकडे कंटेनर आहे त्याच्यामध्ये काय, कॅल्शियम कार्बाईड आहे. ठीक आहे, आणि कॅल्शियम फॉस्फेट आहे. ठीक आहे, तर जेव्हा ते समुद्रामधल्या किंवा सीमधल्या वॉटरसोबत रिॲक्ट होईल, देन वी गेट कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस C2H2 म्हणजे ॲसिटिलीन गॅस, आणि फ्रॉम कॅल्शियम फॉस्फाईड वी गेट फॉस्फिन गॅस. ठीक आहे, मग काय होते की जेव्हा हे दोन गॅस तयार होतील तेव्हा हा फॉस्फिन हा कसा आहे, हा इट इज इम्प्युअर आहे. हा कावेल इथं तो लवकर फायर कॅच करते. सोबतच कोण फायर कॅच करेल, C2H2 पण म्हणजे ॲसिटिलीन गॅस पण फायर करेल. मग याच्यामध्ये काय येईल, इथं आग होईल किंवा एक सिग्नल मिळेल कोणाला, दुसऱ्या शिपला, की इथं शिप कशामध्ये अडचणीमध्ये आहे म्हणून. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे की इट इज यूज इन द होम सिग्नल. पुढं, द स्पॉन्टेनियस कंबशन ऑफ फॉस्फिन इज टेक्निकली यूज इन होल्म सिग्नल. म्हणजे काय होते, जे की आपल्याकडे कंटेनर आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड आहे. ठीक आहे, आणि कॅल्शियम फॉस्फेट आहे.
सर्व ॲज इट इज ऑल्सो यूज इन स्मोक स्क्रीन. आता जे की स्मोक स्क्रीन असतात म्हणजेच काय, जे आपण बघतो धुवा, त्याला आपण म्हणतो धुके म्हणतो. तर फॉस्फिनचा उपयोग कशामध्ये होतो, जे की आपण धुक्याची स्क्रीन म्हणजे इथं खूप सारा तिथं काय असेल स्मोक असेल तर स्मोक स्क्रीन इट इज यूज इन द वार, जे की वार असतात त्याच्यामध्ये स्मोक स्क्रीनचा उपयोग केला जातो. ठीक आहे. म्हणजे जे की सैनिक असतात ते म्हणजे इकडचे सैनिक त्या साईडचा दिसू नये म्हणून आपण तिथं काय करतात, स्मोक स्क्रीनचा उपयोग करतात. तर स्मोक स्क्रीनमध्ये त्या फॉस्फिनचा खूप मोठा उपयोग आहे. ठीक आहे. दिस इज अबाउट द फॉस्फिन प्रिपरेशन अँड इट्स यूज. ठीक आहे. तर थांबू इथं आपण. ओके.